वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून मी आज एक चमत्कारिक तोडगा तुम्हाला सांगणार आहे. जो म्हणजे श्रद्धा असेल तर मार्ग दिसेल. जर मनात श्रद्धा असली तर मार्ग दिसतो आणि त्या मार्गावरून चाललं तर भगवंत आपल्याला त्याचा प्रसादही देतो आणि आपल्याला त्यात यशही प्राप्त करून देतो. तसाच एक तोडगा मी आता सांगतोय. श्री व्यंकटेश स्तोत्र जे तिरुपती भगवंताचे, श्री बालाजी भगवंताचे आहे, साक्षात विष्णू भगवंताचे आहे. त्यांचे स्मरण म्हणजे दर शुक्रवारी जे 43 शुक्रवार हा तोडगा करायचा आहे तुम्हाला. 43 शुक्रवार म्हणजे हा 100% रिझल्ट देणारा तोडगा आहे. आता हा चमत्कार कसा, तर मी त्याचा अनुभव घेतला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. जर आपल्या मनात काही सुप्त इच्छा असली, काही इच्छा पूर्ण होत नसली, आपण कोणत्याही संकटात असलो, आर्थिक संकटात असलो, कोणतेही संकट असो, जर त्यात असलो आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे, तर त्यावर ह्या व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने 100% मार्ग निघतो आणि तो माझ्या सोबत निघाला आहे. म्हणून मी तुम्हाला हा शेअर करू इच्छितो. सर्वप्रथम दर शुक्रवारी 11:30 रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान पूर्ण आंघोळ करायची. ओल्या वस्त्रानं देवघरापुढे येऊन बसायचं. तिकडे व्यंकटेशांचा फोटो असो का नसो, एक मनात श्रद्धाभाव ठेवून तुपाचा दिवा लावायचा आणि व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषेत वाचायचं. तुपाचा अखंड दिवा तोपर्यंत चालू पाहिजे. 11:30 ते 12:30 दरम्यान ही विधी करायची. ही विधी काही जास्त अशी अवघड नाहीये. फक्त आंघोळ करून ओल्या वस्त्रात बसायचे आणि ते एकदम श्रद्धेनं मनपूर्वक जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की तुम्हाला यात रिझल्ट येईल. जशी तुमची श्रद्धा असेल तसा तुम्हाला त्यात मार्ग दिसेल आणि तुम्हाला त्याचा 100% अनुभव येईल. रामकृष्ण हरी. श्री व्यंकटेशाय नमः. रामकृष्ण हरी. एकदा जरूर करून बघा.